प्रतिनिधी बशीर तडवी, जळगाव. अडावत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी शिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1.5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो पंचांसमक्ष जागेवरच नष्ट केला. अडावत पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण रमेश शिरसाठ, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेषराव तोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत नाईक, पोलीस कॉन्स्टेबल भूषण राजेंद्र चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत अडावत येथील इंदिरानगर प्लॉट परिसरातील रहिवासी कैलास काशीनाथ कोळी, वय 33, याच्या मालकीच्या हातभट्टीतून 2000 लिटर रसायन, 40 लिटर तयार दारू आणि इतर साहित्य असा एकूण 1,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिरसाठ यांच्या तक्रारीवरून अडावत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. यापुढेही अशा बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.